जिल्ह्यातील मातांना सुरक्षित व गोपनीय वातावरणात बालकांना स्तनपान देता यावे यासाठी शासनाने विविध शासकीय कार्यालयांमध्ये हिरकणी कक्षाची सुविधा सुरू केली आहे। मात्र अकोला येथील महिला व बालविकास भवनात तयार करण्यात आलेला हा कक्ष प्रत्यक्षात बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले। त्यामुळे लहान बालकांसह येणाऱ्या मातांची मोठी गैरसोय होत असल्याची बाब समोर आली आहे। महिला व बालविकास भवनात विविध योजनांच्या कामांसाठी अर्ज व कागदपत्रांच्या प्रक्रियेसाठी दररोज अनेक महिला येत असतात। त्यामुळे बाळांना सोबत घेऊन येणाऱ्या मातांची संख्या देखील लक्षणीय आहे। अशा महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि गोपनीय जागा मिळावी या उद्देशाने येथे हिरकणी कक्ष तयार करण्यात आलाय। मात्र प्रत्यक्षात हा कक्ष बंद असल्याने त्याचा वापर होत नसल्याचे दिसून आले। येथील काही महिलांनी सांगितले की लहान बाळांना ठराविक वेळेनंतर मातेचे दूध देणे गरजेचे असते। मात्र कार्यालयात स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने अनेकदा अडचणी निर्माण होतात। काही वेळा महिलांना अस्वस्थ वातावरणात किंवा सार्वजनिक ठिकाणीच बाळांना दूध पाजावे लागते। त्यामुळे महिलांना लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो। दरम्यान हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचलेली नाही। याबाबत महिला आणि बालविकास भवनातील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की हिरकणी कक्ष कायमस्वरूपी बंद नसून गरज भासल्यास तो उघडून दिला जातो। महिलांना कर्मचाऱ्यांना कळवल्यास त्यांना कक्ष उपलब्ध करून दिला जातो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। मात्र प्रत्यक्षात अनेक महिलांना या सुविधेबाबत माहिती नसल्याने त्यांना कक्षाचा लाभ मिळत नाही। त्यामुळे हा कक्ष कायमस्वरूपी खुला ठेवावा, तसेच याबाबत स्पष्ट सूचना फलक लावून महिलांना माहिती देण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे।